नमस्कार मंडळी. आज आईंनी उकडपेंडी करायला घेतली होती आणि म्हणून आम्ही ही सगळी तयारी केली होती. तर त्यांनी तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये आणि आता तेल तापल्यावर जिरं मोहरी टाकतील. त्यांनी सगळं साहित्य सांगितलं तेव्हा दह्याची वाटी बाजूला असल्यामुळे त्या ते सांगायचं विसरल्या आणि मग व्हिडिओच्या मध्ये अगं हे राहिलं असं बोलल्या. आता त्यांनी तेलामध्ये हिंग टाकून घेतला आणि जिरं आणि मोहरी टाकून घेतली आहे. जिरं मोहरी तडतडल्यावर मग त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. लसणाचे थोडे तुकडे करून टाकले आणि लसण लाल झाल्यावर हिरवी मिरची टाकली आणि त्यानंतर कढीपत्ता टाकला. हे सगळं झाल्यावर मग त्यांनी एक बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकला. कांदा होईपर्यंत बाजूच्या गॅसवर त्यांनी पाणी अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवलं. उकडपेंडीमध्ये उकळलेलं पाणी टाकायचं असतं म्हणून त्या आधीच सगळी तयारी करून मग उकडपेंडी भाजायला घेतात. पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता कांदाही परतून झालेला आहे. आता त्यामध्ये वाटीभर कणिक टाकली आणि कणिक चांगली भाजून घेतली. कणिक भाजायला कमीत कमी 5 ते 6 मिनटं लागतात. ती व्यवस्थित भाजली नाही तर तोंडाला टाळूला चिटकते आणि छान भाजल्यावर मग खमंग लागते. कणिक भाजून झाल्यावर त्यामध्ये थोडीशी हळद आणि तिखट आणि चवीपुरता मीठ टाकलं. हे सगळं परत एकदा मिक्स केलं. एवढ्या वेळात ती कणिक छान खमंग भाजल्या जाते. तिचा रंगही बदललेला आहे. आता ह्या भाजलेल्या कणकेत वाटीभर दही टाकलं. हे दही त्या सांगायचं विसरल्या होत्या म्हणून मला म्हणाल्या तू नंतर हे सांगशील. आणि हे सगळं मिक्स करून व्यवस्थित कढईला चिकटायला नको म्हणून हलवत होत्या. आता छान हे मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं. जास्त पाणी झाल्यास ती उकडपेंडी मोकळी होणार नाही म्हणून त्या अंदाजाने थोडं पाणी घालत आहे. आता एवढं पाणी तेवढी कणिक शिजायला पुरे आहे. हे सगळं छान मिक्स करून घेतल्यावर परत एकदा हलवून घेतलं आणि मग हे मिश्रण कढईला चिकटू नये म्हणून त्यावर थोडा वेळ वाफ येण्याच्या आधी कोथिंबीर टाकली आणि झाकण ठेवून एक 5 मिनिट त्याला वाफ येऊ दिली. वाफ आल्यानंतर ती कणिक छान शिजून मोकळी झाली होती आणि मग ती पूर्ण खालून वरून परतून घेतली, हलवून घेतली आणि प्लेटमध्ये वाढायला घेतली. प्लेटमध्ये त्यामध्ये कच्चा कांदा आणि मिरची सोबत दही सर्व केलं. आता त्यांना म्हटलं चव कशी झाली हे तुम्हीच सांगा म्हणून त्यांनी दह्याच्या सोबत छान खमंग उकडपेंडीचा एक गरमागरम घास तोंडात टाकला आणि छानच झाली होती. थँक्यू.